राज्यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या 22 निवडणुका या लांबणीवरती गेलेल्या आहेत। बिनविरोध निवड झालेल्या अनगरची देखील निवडणूक प्रक्रिया ही स्थगित करण्यात आलेली आहे। बाळापूर, अंजनगाव, सुरजी, यवतमाळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही लांबणीवरती गेलेली आहे। तर पुणे विभागामध्ये एकूण 6 नगराध्यक्ष पदांसाठी 2 ऐवजी आता 20 डिसेंबरला मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। बारामती, फुरसुंगी, उरळी, देवाची, महाबळेश्वर, फलटण इथली निवडणूक देखील लांबणीवरती गेलेली आहे। त्याबरोबरच मंगळवेढा आणि अनगरची निवडणूक प्रक्रिया सुद्धा आता स्थगित करण्यात आलेली आहे। तर नाशिक विभागातील देवळाली, प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवसा इथली निवडणूक देखील स्थगित करण्यात आलेली आहे। तिकडे मराठवाड्यात देखील 5 नगराध्यक्ष पदांच्या निवडणुका ह्या देखील लांबणीवरती गेलेल्या आहेत। फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर आणि वसमत या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया ही लांबणीवरती पडलेली आहे। त्याबरोबरच वाशिम, घुग्गुस, देवळी, देऊळगाव राजा, बाळापूरची निवडणूक देखील थांबवण्यात आलेली आहे। इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीला ब्रेक लागलेला आहे। त्यामुळे राज्यभरामधल्या या काही ठिकाणची निवडणूक प्रक्रिया ही सध्या लांबणीवरती पडलेली आहे। विविध भागांमधली निवडणूक प्रक्रिया ही आता 2 ऐवजी म्हणजे उद्याऐवजी 20 डिसेंबरला पार पडणार आहे। 20 डिसेंबरला या सगळ्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे। साधारण एकूण 19 नगर परिषदांच्या निवडणुका ह्या लांबणीवरती गेलेल्या आहेत। बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरची निवडणूक प्रक्रिया ही देखील स्थगित करण्यात आलेली आहे। त्यामुळे विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पुणे विभाग असेल यातल्या जवळपास 22 नगर परिषदांच्या निवडणुका या सध्या लांबणीवरती गेलेल्या आहेत। निवडणूक आयोग कसा वागतोय ही खूप काळजीची गोष्ट आहे। तुम्ही अचानक निवडणुका रद्द करणार, किंवा अचानक निवडणुका पुढे ढकलणार, या सगळ्याचा परिणाम त्या जनतेवर काय होतो, पक्ष कोणताही असो त्या जनतेवर काय परिणाम होतो, ते उमेदवार असतील त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे। पुढे पुन्हा 20 दिवस त्यांनी आता परत हा निवडणुकीचा कार्यक्रम आतापर्यंत ते राबवत आले, कष्ट करत आले, त्यांना पुन्हा 20 दिवसाचा कार्यक्रम तुम्ही पुढे दिलेला आहे, त्याचा परिणाम काय, याची जबाबदारी कोण घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।